कारल्याची भाजी करण्यासाठी मी इथे 4 कारले घेतले आहे। आता आपण हे कारले किसून घेऊ। या कारल्याच्या आपल्याला बारीक चकत्या करायच्या आहे। या पद्धतीने आपल्याला या चकत्या करायच्या आहे। कारल्यामध्ये जर कडक बी असलं तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला हे बी काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला सर्व कारले किसून घ्यायचे आहे। आपले कारले किसून झाले आहे। यामध्ये टाकूया 1 चमचा मीठ। आता आपण हे मीठ पूर्ण कारल्याला चांगलं चोळून हे कुस्करून घेऊया, जेणेकरून कारल्याचा जो कडवटपणा राहतो तो निघून जाईल। आपल्याला हे कारलं चांगलं पाणी सोडोस्तर कुस्करून घ्यायचं आहे। आता हे पिळून घेऊ व याचं कडू पाणी जे आहे ते आपण बाजूला काढून फेकून देऊ। कारल्याचं कडू पाणी काढून घेतल्यामुळे आपण जेव्हा कारलं करतो तेव्हा हे बिलकुल कडू लागत नाही। या पद्धतीने पूर्ण पाणी काढून घेऊ। आता आपण करूया कारल्याला फोडणी। इथे मी कढई तापत ठेवली, यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तेल। तेल तापलं की त्यामध्ये टाकू 1 चमचा जिरं व हे किसलेलं कारलं। आपल्याला हे कारलं मीडियम गॅसवर परतायचं आहे। त्याच्यावर बिलकुल झाकण ठेवायचं नाहीये। परतून परतून आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये टाकून घेऊया 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ। मी इथे कढईमध्ये करते आहे, तुम्ही तव्यावर जरी केलं कारलं तरीही चालेल। आपल्याला हे कारलं परतून परतून शिजवायचं आहे। सारखं 2-3 मिनिटांनी मीडियम गॅस करायचा आहे व सारखं 2-3 मिनिटांनी आपल्याला हे हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता आपलं कारलं इथं परतलं आहे। अजून याला आपण थोडंसं क्रंची होऊन देऊ। तर यामध्ये टाकून घेऊया 1 टेबलस्पून गूळ। मी गूळ एकदम बारीक कापून घेतला आहे, जाडसर गूळ घ्यायचा नाहीये आणि कमी गॅसवरच आपल्याला हे परतायचं आहे। जोरात गॅस करून परतलं की गूळ जळून जातो। तुम्ही बिन गुळाचं जरी खाल्लं तरी छान लागतं, कडू लागत नाही। इथे आपली कारल्याची भाजी तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ।